जगदविख्यात तत्त्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक, युग परावर्तक संत, राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव ग्रंथातील अनुक्रमांक 2 वरील लेख आहे. वंजारी समाजाचं कुलदैवत देवी रेणुका माता. भारतीय धर्मशास्त्र व हिंदू धर्म यामधील पौराणिक ग्रंथानुसार देवी देवतांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जीवनातील कोणताही विधी हा देवी देवतांचं आवाहन केल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. धार्मिक विधीमध्ये कुलदैवताचं महत्त्व हे अनन्यसाधारण असल्याने आपलं कुळ आणि कुलदैवत हे आपल्याला माहीत असणं हे देखील अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे. कुलदैवतेविषयी अनेक समज, भ्रम असल्याचं चित्र आपण जवळपास सगळीकडेच पाहतोय. याचं कारण नेमकं आपलं कुलदैवत आपल्याला माहीत नसतं. वास्तविक आपलं कुलदैवत नेमकं कोण आहे हे समजणं कुळासाठी हितार्थ असतं. कुळाच्या कल्याणार्थ कुलदैवत ज्ञात असलं पाहिजे. खंडोबा हे सकल मानव समूहाचे कुलदैवत आहेत. यामध्ये अजिबात यत्किंचित देखील दुमत नाही अथवा शंका असण्याचं काही कारण नाही. पण वंजारी समाजाचं कुलदैवत देवी रेणुका माता माहूर याच आहेत. याचं कारणही तसंच आध्यात्मिक पौराणिक आहे. भगवान विष्णू यांचे अंश अवतार भगवान परशुराम यांनी दिलेल्या आशीर्वादानुसार देवी रेणुका माता या कलियुगात वंजारी समाजाच्या कुलदैवत असतील. हा आशीर्वाद फलद्रूप झाला आणि देवी रेणुका माता या माहूर येथे प्रथम परशुराम यांना दर्शन देण्यासाठी प्रकट झाल्या आणि उर्वरित कुळाला आशीर्वाद देण्यासाठी मग माहूर येथे स्थिरावल्या. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे गुरु व सप्तऋषीपैकी प्रमुख असणारे भृगु ऋषी यांच्या कुळातील व त्यांची पुत्रवधू देवी रेणुका माता व पुत्र जमदग्नी ऋषी हे त्रेतायुगात आपल्या आश्रमस्थळी, आत्ताचा हरियाणा प्रदेश तेव्हाचा आर्यावर्त संबोधला जात होता, सरस्वती नदी तीरावर असणाऱ्या आश्रमस्थळी ध्यान करत असताना ध्यान साधना अंतिम टप्प्यात आली होती. तेव्हाच ईश्वराकडे आभार व्यक्त करण्यासाठी ब्रह्मांडाच्या दिशेने ओंजळ करून सृष्टी निर्मात्याचे आभार व्यक्त करत असताना त्यावेळी भगवान शिव हे देखील आपले आराध्य प्रभू श्रीराम यांची मनोभावे पूजा करत होते. पूजा करत असताना जे गंगाजल अर्पित केले त्या गंगाजलाचा एक थेंब प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवरून पृथ्वीच्या दिशेने गतिमान झाला आणि हा थेंब थेट रेणुका माता यांच्या ओंजळीत पडला आणि ओंजळीत त्या थेंबापासून थेट 4 ओजस्वी तेजस्वी बालक प्रकट झाले. ज्याप्रमाणे सती अनुसया यांची परीक्षा घेण्यासाठी आलेले ब्रह्मा, विष्णू, महेश यांना एक पाण्याच्या थेंबामुळे बालक व्हावं लागलं, त्याचप्रमाणे जगदविख्यात नाथ संप्रदायातील नवनाथ यांचा जन्म देखील याच पद्धतीने झालेला आहे. त्याचे अनेक पुरावे देखील भारतीय धार्मिक ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच वेगवेगळ्या आध्यात्मिक साहित्यामध्ये उपलब्ध आहेत. शक्ती आणि सामर्थ्य याचा प्रभाव हा त्या काळानुसार असतो. ज्ञान आणि विज्ञान हे वेगवेगळ्या पद्धतीने जो पाहिल त्याला मात्र याचा उलगडा लवकर होणार नाही अथवा चमत्कार वगैरे वाटू शकतो, पण तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण वास्तव ज्ञान विज्ञान एकत्र समजलं तर दैवी शक्तीचा प्रभाव आपोआपच समजतो. रेणुका माता यांच्या ओंजळीत जन्माला आलेले ते 4 ओजस्वी बालक म्हणजे वंजारी समाजाच्या आरंभाच्या मूळ 4 शाखा रावजीन, लाडजीन, भुसारजीन, मथुरजीन या 4ही शाखा जीन प्रत्येक ठिकाणी एकच आहे, म्हणून या 4ही शाखा म्हणजे 4 बंधू ज्यांनी माता आणि पिता एकच आहेत. कलियुगात मणिमल्ल दैत्यांचा वध केल्यानंतर ऋषीमुनींच्या आग्रहास्तव सृष्टीच्या हितार्थ भगवान शिवशंकर हे मल्हारी मार्तंड खंडोबा या रूपाने पृथ्वीवर लोककल्याणासाठी स्थिरावले. त्यामुळे संबंध मानव जातीचं दैवत खंडोबा हेच आहे. कुलदैवत मात्र प्रत्येकाचं वेगळं असतं. समस्त वंजारी समाजाचं कुलदैवत रेणुका माता असून खंडोबा हे अखंड मानव जातीचं दैवत आहे. अलीकडे कुलदैवताविषयी अनेक गैरसमज आहेत, पण वास्तविक विचार केला तर खंडोबा हे मानव जातीच्या रक्षणासाठी
प्रत्येक व्यक्तीचं कुलदैवत आहे यामध्ये दुमत नाही, पण प्रत्येक कुळाचं दैवत हे मुख्य कुलदैवत असतं. जमदग्नी ऋषी यांच्या साधनेसाठी जल आणण्यास विलंब झाला आणि म्हणून जमदग्नी ऋषी यांनी क्रोधित होऊन रेणुका माता यांचा शिरच्छेद करण्यासाठी जेव्हा आपल्या 4 पुत्रांना आव्हान केले, तेव्हा हे 4ही पुत्र आईचा शिरच्छेद करण्यासाठी तयार झाले नाहीत. वेळ प्रसंगी आईसाठी बलिदान देऊ, पण आईचा शिरच्छेद करणार नाही, अशी भूमिका त्या 4 पुत्रांनी घेतल्यामुळे जमदग्नी ऋषी यांनी क्रोधित होऊन आपले 4ही पुत्रांचे प्राण मंत्रशक्तीने हरण केले आणि महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी असलेले भगवान विष्णू यांचे अंश अवतार 5वे पुत्र परशुराम यांचे आवाहन केले. परशुराम आल्यानंतर त्यांनी वडिलांची आदेश समजून काही क्षणामध्ये आईचा शिरच्छेद केला. देवी रेणुका माता यांचा शिरच्छेद केल्यानंतर जमदग्नी ऋषी हर्षित झाले आणि परशुराम यांना वरदान मागण्यास सांगितले. त्यावर परशुराम यांनी आपली आई देवी रेणुका माता व 4 बंधू यांना संजीवन मंत्र शक्तीच्या प्रभावाने पुन्हा सजीव करावे ही विनंती केली आणि त्याप्रमाणे जमदग्नी ऋषी यांनी संजीवन मंत्र शक्तीच्या प्रभावाने पुन्हा रेणुका माता आणि 4 मुलं यांना सजीव केले. परशुराम यांनी पुन्हा महेंद्र पर्वतावर जाण्या अगोदर आपले 4 बंधू यांचा निरोप घेत असताना, आपण मातृभक्त आहात, आईसाठी आपण वेळ प्रसंगी प्राण दिले, आपण महान आहात आणि म्हणूनच हीच देवी रेणुका माता कलियुगात आपली कुलदैवत असेल आणि आपण आपलं कुल विस्तार ब्रह्मक्षत्रिय ओजस्वी ते वंजारी हा प्रवास यशस्वी पूर्ण कराल. माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा हे आपल्यासोबत असतील. हे आशीर्वाद देऊन परशुराम हे ब्रह्मचारी असल्याने पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी महेंद्र पर्वतावर गेले. भगवान विष्णू यांचे अवतार प्रभू परशुराम यांच्या आशीर्वादाने आणि आईप्रती असणाऱ्या समर्पित भावनेने पराकोटीची श्रद्धा यशस्वी ठरल्याने वंजारी समाजाच्या कुळातील कुलदैवत देवी रेणुका माता असून कलियुगाच्या आरंभी देवी रेणुका माता या आपल्या कुळातील वंशजांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र माहूरगड तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे प्रकट झाल्या. आरंभी परशुराम यांना दर्शन दिलं आणि माहूर येथे स्थिरावल्या. देवी रेणुका माता ह्या अधिकृत वंजारी समाजाच्या कुलदैवत आहे.